व्यंकटेश पॅराडाईज पुणे. ॲम्युनिटीज, क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम. लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हट, सासवड. ॲम्युनिटीज, स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम. लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईज यांच्या सौजन्याने भिवडी येथील हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूलमध्ये संगणक प्रशिक्षण कक्षाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून राधा गोखले, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, वैशाली देव, कम्युनिटी डायरेक्टर रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार सागळ, सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, अमोल गायकवाड, DYSP महाराष्ट्र पोलीस, ज्ञानोबा बिनताडे, कार्याध्यक्ष श्री दत्त शिक्षण संस्था, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामकांत बिनताडे, सुबोध मालपानी, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, संगीता मालपानी, असिस्टंट गव्हर्नर, संजय वरपे, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, रमेश पुरंदरे, भक्ती देवधर, परेश रेगे, किशोर केचे, मिनल ओरपे, प्रीती रेगे, सर्व रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे संचालक, सदाशिव दिघे, उपाध्यक्ष श्री दत्त शिक्षण संस्था, केशवराव दिघे, खजिनदार श्री दत्त शिक्षण संस्था, याचबरोबर भिवडी माजी उपसरपंच कल्याणी पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल आप्पा मोकाशी, वसंत चौरे, अतुल गायकवाड, बंडा पवार, निलेश पवार, श्याम साळुंखे, गोविंद भिंताडे, अर्जुन भिंताडे, याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भिवडी ग्रामपंचायतचे माजी पदाधिकारी, गावातील असंख्य ग्रामस्थ या संगणक कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी नंदकुमार सागर सर, DYSP अमोल गायकवाड, प्रेसिडेंट रोटरी क्लब पुणे प्राईड राधा गोखले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. सध्याचं युग डिजिटल युग असून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये कॉम्प्युटरचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आईवडिलांची मान उंचावली गेली पाहिजे असे अनेक मोलाचे सल्ले सर्वच वक्त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. प्रस्तावना सुधाकर जगदाळे सर यांनी केली. यावेळी जवळपास 5 लाख रुपयांची संगणक प्रणाली रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड संस्थेच्या वतीने मिळाल्याबद्दल सर्व डायरेक्टर संचालकांचे आभार मानले. सूत्रसंचालन प्रवीण तांदळे सर, तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत बिनताडे यांनी मानले. आपण पाहतात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बोलू का मला मी रोज जाते ना म्हणून मला स्वागतम. प्राईडच्या प्रेसिडेंट माननीय राधा गोखले मॅडम, त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे माननीय नंदकुमार सागरजी, सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, त्याचबरोबर प्राचार्य आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अमोलजी गायकवाड साहेब, समादेशक IRB 2 राज्य राखीव पोलीस बल गट नंबर 15 गोंदिया,
या 3 पाहुण्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया सरस्वती मातेचं पूजन करायचं. गोखले मॅडम, माननीय नंदकुमार तात्यासाहेब भिंताडे यांनाही विनंती आहे आपण माता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करा. अमोलजी गायकवाड सर हे या ठिकाणी श्रीफळ वाढून प्रतिमेचं पूजन करतील. प्रोजेक्ट मॅनेजर ग्रीन लीफ HR फाउंडेशन माननीय प्रेसिडेंट राधा गोखले मॅडम आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक. पुणेचे प्राईडचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करतायत. यानंतर गणेश वंदन होईल. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड यांच्या वतीने होतंय आणि म्हणून मी असं म्हटलं की हा आजचा दिवस हा सुवर्णाक्षराने दिल्यासारखा आहे. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्यामकांत भिंताडे, त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानोबा तात्या भिंताडे, आज आपल्याला जे उद्घाटक म्हणून लाभलेत त्या रोटरी क्लबच्या माननीय राधा गोखले मॅडम की ज्या 20 वर्षाहून जास्त काळ रोटरीमध्ये कार्यरत आहेत. व्यवसायाने ह्युमन रिसोर्स कन्सल्टंट असून त्यांची स्वतःची ग्रीन लिफ्ट स्ट्रॅटेजिक HR सोल्युशन ही कंपनी आहे. त्यांचं शिक्षण BA विथ इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स डिप्लोमा अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि MBA विथ मार्केटिंग स्पेशलायझेशन आहे. रोटरीमध्ये कार्य करत असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक समाजोपयोगी प्रकल्प त्यांनी केलेला आहे. आपण ज्या समाजामध्ये वाढतो, मोठा होतो, त्याचा आपल्या परीने आपण ऋण फेडत राहू अशी त्यांची एक भावना आहे. खऱ्या अर्थानं माझा त्यांचा परिचय गेल्या 5-6 महिन्याचा आहे, पण अतिशय हृदयी अशा ह्या मॅडम आहेत. आणि म्हणून मॅडम 2-3 महिन्यापूर्वी विद्यालयात आल्या. त्यानंतर सर शाळेमध्ये आपण असं काहीतरी राबूयात. शाळेचं काही काम करता करता आपण गावामध्ये काही खूप चांगलं काम करता येईल यासाठी त्यांनी गावाची भेट घेतली. मी सगळे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या समोर मिटिंग घेतलेली आहे. म्हणजे खूप चांगली ही रोटरी क्लब हा आपल्या गावाच्या विद्यालयाच्या मदतीला आलेला आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी रोटरीयन माननीय वैशाली देव मॅडम आहेत की ज्या सगळं जे आपल्याला संगणक दिलेत त्यांच्या या कम्युनिटी डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं सगळं मॅनेजमेंट करणं, सगळं सुव्यवस्था पाहणं, रोजच्या रोज त्या शाळेची कोऑर्डिनेट करणं हे काम वैशाली देव मॅडम अतिशय सुंदर पद्धतीने करत असतात. त्याचबरोबर उभं राहिलं तर फार छान होईल. वैशाली देव मॅडम की आता त्या आयुष्यभर आपल्याशी या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्या समोर उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे आहेत माननीय नंदकुमार सागर सर की जे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आहेत. राज्यामध्ये 1,05,000 हायस्कूल्स आहेत. सर्व
सांगा सर. राज्यामध्ये 1,05,000 हायस्कूल्स आहेत आणि हायस्कूलच्या 1,05,000 मुख्याध्यापकांच्या मधनं ही निवड होते आणि सागर सर अध्यक्षांची निवड ही निवडणुकीने झाली, मात्र सागर सर हे बिनविरोध निवडून आले. असं एक प्रचंड मत आजच्या हातावर त्यांच्या राज्यामध्ये आहे. असे आज आपल्याला प्रमुख पाहुणे, खरं तर ती मूर्ती लहान आणि कीर्ती मोठी अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर अमोलजी गायकवाड साहेब याच गावचे भूमिपुत्र आहेत. पहा, खरं तर या गावाला फार मोठी परंपरा आहे की सगळे रोटरियन्स बंधू भगिनींना मी सांगू शकतो की या गावामध्ये अमोलजी गायकवाड साहेब हे समादेशक IRB 2 राज्य राखीव पोलीस बल गट नंबर 15 जिल्हा गोंदिया या ठिकाणी अतिशय उच्च पदावर कार्यरत आहेत. खरं तर उच्च विभूषित असूनही जमिनीवर राहणारी ही माणसं आहेत. पहा की पदानी फार मोठी असली तरी त्या पदाचा कुठं बडे जाऊ नाही, काही नाही. असे चांगली माणसं किंवा चांगले पाहुणे आज अमोल गायकवाडच्या रूपाने आपल्याला इथं मिळालेले आहेत. ते या गावचे भूमिपुत्र आहेत. त्या जर उभं राहायचं मुलांना आपल्याला पाहता येईल. श्री अमोलजी गायकवाड खरं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही, या गावचे माजी सरपंच माननीय विलासराव गायकवाड यांचे ते सुपुत्र आहेत. त्याचबरोबर आज संस्थेचे कार्याध्यक्ष माऊली विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सृष्टी राहुल गायकवाड इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आपणास अभिवादन करते आणि आपल्या विषयाकडे वळते. संगणक, किती छान रचना आहे ना संगणकाची. संगणक हा शब्द किंवा नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक काल्पनिक चित्र उभं राहतं. काय असतं त्या काल्पनिक चित्रामध्ये? तर एक काळा फळा ज्याच्यावर बटन दाबताच आपल्याला हवं ते पाहायला मिळतं. टिक करणारा तो कीबोर्ड आणि उंदराच्या शेपटीगत लांब वायर सोडत जाणारा तो माऊस. किती छान रचना आहे ना संगणकाची, किती छान रचना आहे ना संगणकाची. एवढं सगळं ऐकून तुम्हाला कळलंच असेल की काय मांडू इच्छिते. तर संगणक, हो मित्रांनो, संगणक आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल बिवडी येथे संगणक कक्षेच्या उद्घाटनाच्या समारोहास आलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते आणि विषय मांडू इच्छिते. संगणक ही अभ्यासनाची गरज म्हणजे संगणकाविषयी थोडीशी माहिती सांगू इच्छिते. संगणकाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर कसा असतो संगणक? विद्यार्थी इथले खूप हुशार आहेत. नुसता अभ्यास नाही तर अभ्यासाव्यतिरिक्त ज्या ज्या काही संधी आहेत त्याच्यामध्ये पण हिरिरीने भाग घेऊन अतिशय चांगली प्रगती तुमची अभ्यासेतर शिक्षणामध्ये पण आहे. तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आम्हाला आनंद वाटतो की अशा मुलांसाठी, अशा चांगल्या शाळेतील मुलांसाठी आम्ही एक कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिली आहे. 20 कॉम्प्युटर्स त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं की बऱ्यापैकी मोठी संख्या आहे. दिवसामध्ये जर आपण वर्किंग आवर्स पाहिले दिवसातले तर एक 10 ते 12 तास उपलब्ध असतात. तर मला असं वाटतं, मी शिक्षकांना, इथल्या मॅनेजमेंटना विनंती करेल की सगळ्या इयत्तेतील मुलांना जसं आपण गणिताचं, इंग्लिशचं तास असतो तसं तुम्ही गव्हर्नमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये जरी नसला, तुम्ही बऱ्याच गव्हर्नमेंटच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या गोष्टी पण करता, तसंच संगणकाचा पण 1 तास प्रत्येक इयत्तेसाठी, ऍटलिस्ट 5वी नंतरच्या इयत्तेसाठी जरूर ठेवावा. ठेवल्यानंतर MS ऑफिस किंवा तत्सम जे काय बेसिक गोष्टी आहेत ते शिकायच्याच आहेत. पण मला वाटतं तुमची शाळा ही थोडीशी वेगळी आहे. ती इतर शाळांपेक्षा काहीतरी जास्त चांगलं करण्याची पात्रता आहे तुमच्यामध्ये. तर तुम्ही नक्की बेसिक ज्ञान तर देणारच आहात विद्यार्थ्यांना, पण त्याच्यापेक्षा जास्त मुलांना उपयुक्त, त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारी काही गोष्टी, त्यांच्या कलाकुसरीमध्ये भर घालणाऱ्या काही गोष्टी अशा जर तुम्ही शिकवल्या त्यांना, तर त्या कॉम्प्युटर लॅबचा खरंच संधीचं आपण सोनं करू. आणि विद्यार्थी आपण म्हणतोच ना की आत्ताचे जी यंग जनरेशन आहे, नवीन विद्यार्थी आहे, ते आपल्यापेक्षा टेक्निकल गोष्टी फार लवकर पारंगत होतात. पटापट त्यांची बोटं संगणकावरती, मोबाईलवरती चालतात आणि ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे. तर तुम्ही त्यांची जी ग्रास्पिंग पॉवर आहे त्यांना तुम्ही चॅलेंज देऊन ते किती गोष्टी त्याच्यातनं शिकू शकतील आणि त्यांच्या अभ्यासेतर गोष्टीमध्ये, जनरल नॉलेजमध्ये, कलाकुसरीच्या याच्यासाठी पण संगणकामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणून मी शिक्षकांना जरूर विनंती करेल की थोडंसं याच्यामध्ये स्टडी करा तुम्ही, की मुलांना आपण कसं देऊ शकतो, संगणकाचा जास्तीत जास्त वापर आपण कसा करू शकू. आणि
विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रस येऊन त्याच्यामधनं विद्यार्थी आणखीन कसे चांगले प्रगल्भ होतील आणि ऑलराऊंडर होतील, सर्वांग सुंदर ज्ञान त्यांना मिळेल, असा तुम्ही जरूर प्रयत्न करा. आणि कदाचित आम्ही 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर पुन्हा जेव्हा आम्ही येऊ, पुन्हा शाळेला भेट देण्यासाठी काही कारणास्तव, तेव्हा आम्ही तुमच्यातील काही विद्यार्थ्यांचे चांगले प्रात्यक्षिक सादरीकरण कॉम्प्युटरच्या अनुषंगाने पाहू शकलो तर आम्हाला खूप चांगला आनंद होईल त्याच्यामध्ये. सकाळच्या प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण या ठिकाणी संगणक लॅबचं उद्घाटन करतोय. मित्रांनो, खरं तर मी थोडासा अनलकी आहे. अनलकी अशासाठी की मी 1989ला अण्णा इथून 7वी पासून बाहेर पडलो, त्यामुळे मला या हायस्कूलचा विद्यार्थी होण्याचं भाग्य नाही मिळालं. परंतु ज्या हुतात्मा उमाजी नाईक यांचं नाव या हायस्कूलला दिलेलं आहे, त्यांच्या नावाने जे स्मारक आपल्या गावामध्ये उभं आहे, त्या स्मारकामध्ये बसून शाळेचे धडे गिरवण्याची संधी मला मिळाली. या बाबतीमध्ये मात्र मी लकी आहे आणि ही गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. मी 1ली ते 7वी या आपल्या भिवडी गावच्या प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे साधारण 1983 ते 1989 जवळजवळ 7 वर्षाचा कालावधी होता. आणि या कालावधीमध्ये खूप आठवणी या भिवडी गावच्या प्राथमिक शाळेच्या आजही माझ्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळेला जे वातावरण होतं, त्यावेळेला शाळा जी आहे ती शेणाने सारवायला लागायची. म्हणजे मधल्या सुट्टीच्या नंतर आठवड्यातला एक दिवस असा असायचा की त्या ठिकाणी शेण घेऊन यायचं, पाणी घेऊन यायचं आणि सर्व वर्ग जो असेल तो त्या ठिकाणी शेणाने सारवून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून आमच्या शाळेमध्ये शिकणं चालू व्हायचं. सांगण्याचं तात्पर्य असं की आज आपल्याला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी मिळत आहेत. आज आपण या ठिकाणी अद्ययावत अशा संगणक कक्षाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु मला त्यावेळेचं वातावरण आठवतं की आपल्या गावामध्ये अगदी मोजक्या घरी 2 ते 3 ठिकाणी टीव्ही होते की आपल्याला माहिती असं, म्हणजे आमच्या लहानपणी. तुमच्या लहानपणी तर तेवढंही नव्हतं त्यावेळेला. आणि मला वाटतं एक स्पीकर होता, त्या स्पीकरवरती आकाशवाणी पुणे केंद्राच्या बातम्या ज्या होत्या त्या संपूर्ण गावामध्ये ऐकवल्या जायच्या तिथे. आणि त्या बातम्या ज्या होत्या ते संपूर्ण गाव तिथं ते ऐकत असायचं. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेला होतं. आणि आज आपल्याला या ठिकाणी संगणक क्रांतीमध्ये वावरत असताना वेगवेगळ्या फॅसिलिटी शाळेच्या माध्यमातून मिळत आहेत. आणि आज ही संगणक लॅब जी आपल्या शाळेमध्ये निर्माण होते, या संगणक लॅबचा उपयोग आपल्याला सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने येत्या भविष्यामध्ये करून घ्यायचा आहे. आज या ठिकाणी रोटरी क्लबचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. कारण भिवडीसारख्या ठिकाणी आपण 5 लाख रुपये किमतीचे जे 20 संगणक दिलेले आहेत, ते 20 संगणक खऱ्या अर्थाने आमच्या विद्यार्थ्यांना या पुढील काळामध्ये संगणक साक्षर करण्यासाठी मदत करणार आहे. तर मला वाटतं की जगदाळे सरांनी त्यांची टीम जी आहे ती पुढच्या भविष्य काळामध्ये त्यांच्या टाइम टेबलमध्ये 1 तासिका निश्चितपणे या संगणक त्यांच्या प्रशिक्षणासाठी देईल. आणि या विद्यार्थ्यांना जो काही फावला वेळ ऑफ तासाचा मिळत असेल त्या ऑफ तासामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं संगणकाचं प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्याची व्यवस्था हा आमचा शिक्षक वर्ग जो आहे तो करेल. मित्रांनो, सध्याचं जग जे आहे ते माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे. सृष्टी गायकवाडने मगाशी बोलताना सांगितलं की चार्ल्स बॅबेज जे आहे त्यांनी संगणकाची क्रांती जी आहे ती क्रांती घडवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. म्हणजे संगणकाचं जनक त्यांना मानलं जातं. आणि आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये साधारणपणे 1955 साली एक संगणक, छोटासा संगणक होता, तो लॉन्च झाला. आणि 1970च्या दशकामध्ये आपल्याकडे संपूर्ण जगामध्ये खऱ्या अर्थाने संगणकाची क्रांती जी होती ती सुरू झाली. आणि आपल्याकडे भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आदरणीय माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या काळामध्ये आपल्याकडे संगणकाची चळवळ जी होती ती सुरू झाली. आणि तेव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी ही संगणकाची माहिती पोहोचवण्याचं काम आपण शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून करतोय. आता खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आपल्याला शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना या संगणकाची माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी जे असतात ते लगेच कुठली गोष्ट कॅप्चर करतात. त्यांची ग्रहण क्षमता जी असते ती खूप जबरदस्त असते. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, संगणक साक्षर करण्यासाठी जी टीम लागते शाळेमध्ये, ती टीम या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागेल. जेणेकरून या संगणक लॅबच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये चांगले अभियंते, चांगले या संगणक क्षेत्रामध्ये जाणकार असणारे हुशार विद्यार्थी या हुतात्मा उमाजी नाईक विद्यालयामधून भविष्य काळामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर स्वतःला काहीतरी वेगळ्या पद्धतीने सिद्ध. सर्व मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, ट्रस्टीज, शिक्षकगण, माननीय सुधाकर राव कुठे आहेत, मुख्याध्यापक सुधाकर राव, सगळे शिक्षक आणि मित्रमैत्रिणींनो,
तुम्हाला जितका आनंद झालाय ना संगणक मिळाल्याचा, त्याचा कैक पटीने आम्हाला आनंद झालाय तुम्हाला संगणक देण्याचा. कारण सांगू का, देणारा हा नेहमी जास्त आनंदात असतो घेणाऱ्यापेक्षा, कधीही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्ही हाच विचार करा की मला काय देता येईल, दुसऱ्याला आनंद देता येईल. ओके, मागचे सगळे आहेत का इथे? ऑल, सगळ्यात मागच्यानी हात वर करा. मागच्या विद्यार्थ्यांनी, मित्रांनी हात वर करायचंय. हा, लक्षात ठेवायचं इथे. ओके, यस. खरं तर मला तर असं वाटतं की टाइम मशीन मध्ये बसावं, 15 ते 20 वर्ष मागे जावं आणि इथे संगणकाची लॅब द्यावी. कारण तसं पाहिलं तर संगणकाने संपूर्ण आपलं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. एकही असं क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये आता संगणकाचा वापर होत नाही. आपण असं म्हणतो की दिस इज द फ्युचर ऑफ इंडिया, तर असं नाहीये, दिस इज द प्रेझेंट ऑफ इंडिया. संगणक हे आता आपलं वर्तमान आहे. आणि आता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय, कोणी कोणी ऐकलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI बद्दल कोणी कोणी ऐकलेलं आहे? ओके सर, आर्टिफिशियल आपण अनेक मूवीज मध्ये बघतो की एक रोबोट केलेला आहे आणि तो रोबोटला आपण जे प्रोग्रामिंग केलेलं आहे त्यापेक्षा सुद्धा रोबोट वेगळं वागायला लागतो, बरोबर? त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हा, पण ती कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणारे कोण आहेत? कोण निर्माण करतं? आपणच निर्माण करतो. हा, पण ती कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय, त्याने आपल्या जीवनामध्ये ऑलरेडी प्रवेश केलेला आहे. ओके, त्याच्यामुळे असं एक पुढे येणार आहे युग की ज्याच्यामध्ये यंत्रमानव संपूर्ण मानवाच्या जीवनाचा ताबा घेतील. ऑलरेडी त्याची सुरुवात झालेली आहे. कारण जे डेव्हलप कंट्रीज आहेत, विकसित देश आहेत, जिथे लोकसंख्येचा प्रॉब्लेम आहे, लोकसंख्या कमी आहे, तिथे अनेक कामं हे यंत्रमानव करतात. ओके, आता तुम्हाला जे कम्प्युटर तुम्ही शिकणार आहात, तुम्ही जे कम्प्युटरचं नॉलेज घेणार आहात, तर ते बेसिक आहे. ओके, तो पाया आहे. पूर्वी असं म्हणायचं की BA BCom नुसतं होऊन काय उपयोग नाहीये. त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही काही कोर्सेस कराल, काही ज्ञान प्राप्त कराल, त्याच्यानंतर तुम्हाला जॉब मिळू शकेल, तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल, बरोबर आहे? तर आता ही जी कम्प्युटरची लॅबोरेटरी दिलेली आहे, दॅट इज फॉर युअर बेसिक नॉलेज. तुम्ही वर्ड करता येतो, तर ह्या बेसिक गोष्टी तुम्ही शिकणार आहात, ज्या तुमच्या करिअरसाठी तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहेत. आता तुम्हाला खरोखर सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी तर सरांनी आता तुम्हाला खूप काही छान सांगितलेलं आहे. पण मला इथे म्हणजे मी लहान असताना माझी अशीच छान खेडेगावात शाळा होती. मी सुद्धा अशीच तुमच्यासारखी कुठेतरी अशी बसलेले होते. आणि एक गोष्ट मला नक्की केली होती, आमच्या गावामध्ये तर अशीच खूप तासांनी बस यायची. फक्त सुदैवाने असं त्या सगळ्यांनी मला असं वाटतं एक कॉमन गोष्ट केली. आणि इथे बसलेले मान्यवर जे आता मोठमोठे पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वप्न पाहिलं नक्की, कुठलं तरी छान स्वप्न मला का. पण खरे तुम्ही यशस्वी कशाने होणार आहात माहिती? तुमच्या आतमधली जी ऊर्जा आहे ना, फायर इन अ बेली, अग्निपंख म्हणजे जो एक ऊर्जेचा स्रोत आहे, आणि जे स्वप्न तुम्ही पाहणार आहात ते स्वप्नच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर असं पण होऊ शकतं की आपण अनेक मुलं बघतो की ज्यांच्याकडे सगळं आहे, सगळं अवेलेबल आहे, टेक्नॉलॉजी आहे, सुख सुविधा आहे, अमाप पैसा आहे, पण जरुरी नाही की ते यशस्वी होतातच त्यांच्या जीवनामध्ये. यशस्वी होण्यासाठी ती सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे की स्वप्न बघा, मला काही व्हायचंय ह्याचं ध्येय समोर ठेवा, आणि तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही. तुम्ही सतत प्रयत्न करत राहा. काय काय प्रयत्न, छान छान पुस्तकं वाचा. मला माहित नाही शाळेची लायब्ररी किती समृद्ध आहे, तर पुस्तकं हे तुमचा सगळ्यात मोठा. अजूनही संगणकाचं युग आलं असेल, कितीही मोबाईल आलेले असतील, कितीही तुम्हाला जरी डिजिटली सगळं अवेलेबल असेल पुस्तकं वगैरे, तरी सुद्धा खऱ्या पुस्तकांची साथ कधीच सोडू नका. शाळेची म्हणजे मी जगदाळे सरांना विनंती करीन की उत्तम लायब्ररी, त्याच्यामध्ये उत्तमोत्तम पुस्तकं, ज्याच्यामध्ये तुम्हाला कलाम वाचता येतील, शिवाजीराव सावंतांच्या मृत्युंजय, छावा अशा कादंबऱ्या वाचता येतील. तर हा सगळा त्याने तुमचं समृद्ध होईल जीवन. आणि जे तुम्ही स्वप्न पाहणार आहात ना, त्या स्वप्नांना पंख देण्याची ताकद, इच्छा देण्याची ताकद, प्रेरणा देण्याची ताकद त्या पुस्तकांमध्ये नक्की आहे. त्या पुस्तकांची साथ तुम्ही स्वप्न पहा, ती स्वप्न पूर्ण करण्याचं बळ
शाळेतली मुलं प्रचंड हुशार आहेत, सगळे यशस्वी, कोणी नासामध्ये असणारे, कोणी IT करणारे. आणि खरं सांगू का, आता इतक्या म्हणजे परंपरागत जे करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी प्रचंड आहेत. मी तर म्हणेन महिन्यातनं काही तास त्यांनी तुम्हाला तुमच्याकडे अनलिमिटेड वायफाय आहे, सरांनी सांगितलेलं आहे. YouTube वरती जा, अतिशय सुंदर नासाचे व्हिडिओ आहेत, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे व्हिडिओज आहेत, किंवा आपल्याकडे सुद्धा आयुका आहे किंवा अनेक छान छान संस्था आहेत, त्याचे खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आहेत शैक्षणिक, वेगवेगळ्या प्रकारचे शोध, प्रबंध, सुंदर, ते तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. इथे बसल्या बसल्या संपूर्ण जग तुमच्यासाठी ओपन झालेलं आहे. मला असं वाटतं की वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट शिकता ते तर तुम्ही असं शिकालो. प्रचंड हुशार, टेक्नॉलॉजीमध्ये जन्मलेली पिढी आहे, खूप प्रचंड हुशार आहात तुम्ही सगळे. जितकी लवकर तुम्ही टेक्नॉलॉजी आत्मसात करताना आम्ही तेवढ्या लवकर करत नव्हतो, तर ते तर तुम्ही नक्कीच शिकाल, भराभर शिकाल. पण त्याहीपेक्षा जास्त जे आहे ना, ते तुम्हाला शिकायचं की ह्या जगात काय चालू आहे आणि ह्यातलं मला कोण व्हायचंय, मी कोण होऊ शकणार, मला नासात जायचंय का, मला फायटर प्लेन उडवायचे का. तर अशा प्रकारची ही मोठी स्वप्न पहा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, यशस्वी व्हाल आणि इथे शाळेमध्ये याल, माईक घेऊन इथे उभे असाल, तेव्हा तुम्ही म्हणाल की रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडनी आम्हाला एक संगणक कक्ष दिला होता, इथे माझं बेसिक शिक्षण झालं, पण तिथपासूनचा इथपर्यंतचा प्रवास हा खरोखर खूप रोमांचक होता. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप मोठे व्हा, पण स्वप्न बघा. ओके, थँक्यू सो मच. मुलांचे नंतर घेऊया, 5-6 मुलांचे शिफ्ट धरून काही देऊ केलं, याप्रती आपल्या ज्या अपेक्षा आहेत ते पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पुढे एकदा आपल्या सर्व रोटेरियन महाशयांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्यामकांतांना विंतडे आपल्या सर्वांचे आभार मानतील. माननीय श्यामकांतांना विंतडे. मला पाऊस बी भरपूर होतोय आणि उशीर लागेल, तरी पण मॅडम तुम्ही तुमचा स्टाफ एवढ्या गडबडीतून तुम्ही इथे येऊन कार्यक्रम केला. हे आभाराचा कार्यक्रम नाही, भाषणाध्यक्ष सौपनाध्यक्षाला आज काय आले, माझी तब्येत बरी नाही, मला बी तब्येतीला थोडा येत, पण ही शाळेतल्या मुलांशी काय बोलतो, फक्त तुम्हाला एवढं विनंती करेन, रोटरी क्लब ऑफ पाणी आपल्या आमचे संस्थेचे सर्व संचालक, गावातली लोक आणि सगळ्यांनी बोलतोय, फक्त एकच सांगेल, तुमच्यामध्ये सांगेल की ही शाळा कशी व्हावी, काय व्हावी. तुम्हाला सांगतो, मी ही शाळा कशी करायची, तर त्यावेळी मी टेल्कोच्या युनियनचा अध्यक्ष होतो आणि टेल्को करताना त्याला वाटायचं की नाही, माझ्या गावाला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ते ही शाळा चालू केली. आणि त्याच्यानंतर परत काय झालं, पॅरालिसिस झालं. पॅरालिसिस झाल्यानंतर माझ्या गावांनी, आमचे संचालक, आमचे शिक्षक सगळ्यांनी ताकद दिली, म्हणून ही शाळा झाली. त्याच्यामुळेच हे झालं. आज जे तुम्ही कॉम्प्युटर करताय, खरं म्हणजे मला बाकीच्या विषयात बोलणार नाही, हे सांगेल, तुमचं कौतुक केलं पाहिजे. पण आज मॅडम मला सांगा, प्रत्येकात लोक जे पैसे मागं पाळतात, लोक जो ते पैसे मागं पाळतात आणि खूप लोकांना असं वाटतं, अरे करताना दुसऱ्याकडे करता दुसऱ्याला करा. तसं केलं तर वय केलं पाहिजे. मी टेल्कोत होतो, टेल्कोत कमीत कमी 1000 पोरांना नोकरी केली, नोकऱ्यात मदत केली, पण तिथे कोणाचाही पासनं पैसे घेतले नाही. मग जर घेतलं असतं तर ते शाळा त्यावेळी मोठी होत राहिली असते, पण कधी कोणाचा घेतला नाही, काय नाही. आणि त्याच्यावर परत पॅरालिसिस झाल्यानंतर हे झालं. पण एक आहे, आयुष्यात माणसाकडं फक्त फाईट केलं पाहिजे, लढत राहिलं पाहिजे, आणि म्हणून मी करतोय. आज तुमचं कौतुक केलं पाहिजे. आज जे तुम्ही एवढं बिझनेसवाले, प्रत्येक जण अडचणी, म्हणजे प्रत्येक जणाला वेळ नसतो, प्रत्येकाला तुम्ही धंदा, तुमचं प्रत्येकाचं ऑफिस, प्रत्येकाचं कारखाना, सगळे केलं. आणि ह्या लोकांच्या
जर तुमचं कौतुक केलं पाहिजे म्हणून एक सांगेल की आमच्याकडून गावांच्याकडून आमच्या शाळेकडून सगळ्यांनी तुमचे आभार मानेन आणि तुम्हाला एकच सांगेल की इथून पुढं कुठल्याही बाबतीत संस्थेच्या बाबतीत जे काय करता येईल ते करता येईल एवढंच सांगेल. मला तुम्हाला एक माहित नसेल, मला अजिबात बोलता येत नव्हतं. पॅरलाइज झाल्यानंतर अजिबात बोलणं नव्हतं. एवढं 5-6 महिन्यात थोडं आपल्या 5-6 वर्षात थोडं बोलायला तर बोलता येतं. पण फक्त इच्छा जबरदस्त असेल तर माणूस काही करू शकतो. मी पांगळा माणूस झालेला परत उभा राहिला आणि शाळा उभी राहील. इच्छा पाहिजे माणसाची. त्या इच्छा म्हणून सांगतो. माझ्या मुलांची माझ्याबद्दल मी सगळं सांगतो बाबा काय केलं पाहिजे. आज इथं खूप गरिबांची मुलं आहेत. काय त्यांना काय करतो आमच्या मी पद्धतीने खूप मदत करतोय. हेच करायचंय. आज तुमच्याकडून तुमच्या